टी व्ही पुढं माझी गंमत करते ती, ही चुकीचं आहे ते. त्याने एक फोन कराय बाप खोली द्यायला लागते, उद्या मी गावाला काढून घेतो. तू मटका बिटका म्हणू नको, तुला दिलेला झटक्यानं तू अजून उबदारे आलेला नाही लागा म्हणावं. तो अजूनही सकाळी संध्याकाळी दिवसाचं 7 वेळा त्या झटक्यामुळे डबडं घेऊन पळतोय. हिंदुत्व आणि मटण हांडे ह्याचा काही संबंध नाही, कारण हिंदुत्व कडवपणा सांभाळ. आपण बी मी बी हिंदू आहे, मग मी मटण खातोय आता. की राजसाहेबांपुरती ही निश्चित अडचण होणार आहे. त्यांचं कडवं हिंदुत्व पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून गेल्यानंतर जनते संभ्रम कदाचित उद्या निश्चितपणे होऊ शकतो. आता आमचं काय झालं, मी दीपक आबा एकत्र आलो असतो तर काय निकाल लागला असता. काल कोल्हापूरचं हायकोर्ट बेंचचं उद्घाटन करत असताना आपल्या देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांनी त्यांच्या भाषणातून सहजगत्या माझा डायलॉग बोलले, त्याबद्दल अंतःकरणपूर्वक मी एवढ्या महान माणसाचं मनापासून आभार मानतो. कदाचित त्यांचा आभार मानण्या एवढाही मी मोठा निश्चित नाही याची मला जाणीव आहे. पण रासो गवई साहेबापासून ते आत्तापर्यंत त्या कुटुंबाविषयी माझ्या मनात एक नितांत आदर आहे, आस्था आहे. रासो गवई गट हा आजही माझ्या गावात राजकारणात सक्रिय आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, अंतःकरणपूर्वक त्यांचे आभार मानतो. पवार साहेबांनी काल स्वतः कबूल केलं की वसंतदादांचं सरकार आम्ही पाडलं होतं, मी मुख्यमंत्री झालो, मग परत 10 वर्षांनी त्यांना मला केलं. त्यावेळेची एक राजकीय परिस्थितीने आत्ताची काय बघता येईल, पवार साहेबांच्या वक्तव्याचं काय? ज्या त्यावेळच्या राजकारणाच्या परिस्थितीत त्यावेळी घेतलेले निर्णय असतात. मी गुवाहाटीनं आल्यानंतरही हा संदर्भ दिला होता की राजकारणाची त्या काळची गरज म्हणून आणि त्या काळचं राजकीय वातावरण म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी उचललेलं पाऊल हे त्यावेळेचं होतं. 10 वर्षांनी ज्यावेळी फक्त पवारसाहेबांना मुख्यमंत्रीपदच दिलेलं वसंतदादांनी नाही, तर अमराईमध्ये एक प्रचंड मोठा मेळावा घेऊन दादांचं भाषण, मी ते भाषण स्वतः ऐकलेलं आहे. मी कोपऱ्यात स्टेजवरच बसलो होतो की सर्व शक्ती आणि ताकद इथून पुढं राजकारणात शरद पवार साहेबांच्या पाठीमागं उभा करा, तेच महाराष्ट्राचं भवितव्य हे यापुढचं घडवतील. अशा पद्धतीनं आशीर्वादही त्यांना मोठा दिलता. मुख्यमंत्री पदावेळी तर पाठिंबा दिलाच, पण त्यांचा आशीर्वाद शेवटच्या क्षणापर्यंत पवारसाहेबांनाच होता. त्या राजकारणात परत अजून काही घडामोडी होत जात असतात, त्या घडत गेलेल्या आहेत. पवार साहेबांना असं सुचत नाही का कोणाला पूर्णपणे पाठिंबा देणं, किंवा त्यांना दिसते नेतृत्व कोणाचं आहे? आता पवार साहेबांनी तसा अनेकांना पाठिंबा देण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. RR आबांनाही दिला, भुजबळ साहेबांना बी दिला, पिचडना दिला, अजितदादांनाही संधी दिली, जयंत पाटलांनी त्यांनी संध्या अनेकांना, शेकडो लोक. आता डोबळे सर आपल्या पंढरपूर कॉलेजला प्राध्यापक, तुम्ही लहान असाल मी कॉलेजला होतो. एका क्षणात पवारसाहेबांनी त्याला उमेदवारी बी दिली, त्यांना किती कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत टप्प्याटप्प्याने त्यांचं नेतृत्व वाढवलं. पवारसाहेबांनी राज्याच्या राजकारणात माणसं वाढवली. माणसं निर्माण करणं, वाढवणं ह्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरदभाई पवारसाहेब, खास करून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब, ते तर राजकारणातले किमयागारच होते. कारण पानपट्टीतला माणूससुद्धा त्यांनी कुठं नेणे, त्यांची ताकद आणि शक्ती होती, वाचासिद्धी होती त्यांची. त्यांच्या भडक भाषेतला दिलेला आशीर्वाद हा प्रचंड मोठी समोरच्याला ऊर्जा देऊन जात होता. मग त्या राणेसाहेब असो, मनोहर जोशी, अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. आज एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्वसुद्धा, आनंद दिघेंचा आशीर्वाद, बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद यातूनच उभा राहिलेला आहे आणि पुढं वाढत चाललेला आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते, तर दोन्ही भाऊ राज ठाकरे, उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येत आहे. काय त्यात त्यांना जी जमलं ती ह्यांना जमल का? राजकारणात व्यक्तिनिहाय राजकारण घडत नसतं. 2 व्यक्ती एकत्र आल्या म्हणून राजकारणात फार मोठा काय परिणाम होत नसतो. परंतु या 2 व्यक्ती एकत्र आल्यानंतर त्यांना जी गणितं वाटत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना, ती खोटी ठरणार. त्याला कारण
आताचा मतदार हा विकासाकडे नजर ठेवून मतदान करणारा मतदार आहे. भावनेवर मतदान करण्याचे दिवस दिवसेंदिवस संपत चाललेले आहेत. विकासाला मत ही जनतेची भावना झालेली आहे आणि त्यामुळं या युतीपेक्षा महायुती जी आहे, राजसाहेब उद्धवसाहेबांची एकजुटीपेक्षा महायुतीची एकजूट ही अतिशय ताकदवान प्रबळ आणि जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. आज हिंदुत्व पुढे येणारी संघटना म्हणून शिवसेना असेल किंवा मनसेकडे बघितलं जातं. मात्र परवा एक व्हिडिओ होता की दहीहंडीचं निमंत्रण राज ठाकरेंना द्यायला गेल्यानंतर मला मटण हंडीचं निमंत्रण द्या असं ती म्हटलं. काय कसं बघताय, म्हणजे कशासाठी असं? हिंदुत्व आणि मटण हांडे ह्याचा काही संबंध नाही. कारण हिंदुत्व कडवपणा सांभाळ. आपण मी बी हिंदू आहे, मग मी मटण खातोय. यात मटण खाणं आणि हिंदू ह्याचा काय संपर्क तुम्ही जोडू नका. ऐकून घ्या गे. दहीहंडीचं निमंत्रण दे गेल्यानंतर त्यांनी मटण हांडी, मी सध्या तो चाललेला जो प्रश्न होता की मटणाची दुकानं बंद, त्या संदर्भाने त्यांनी तो संदर्भ टाकलेला आहे. त्यात फार मोठं काही नाही. आणि हिंदुत्व मटण ह्याचा काय विषय वेगळा आहे, तो विषय होऊ शकत नाही. आणि तुमचा जो प्रश्न आहे की राजसाहेबांपुरती ही निश्चित अडचण होणार आहे. त्यांचं कडवं हिंदुत्व पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून गेल्यानंतर जनते संभ्रम कदाचित उद्या निश्चितपणे होऊ शकतो. त्याला कडवं हिंदुत्वाची भाषणं पुढं करता येणार नाहीत. जो बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड होता, तो ब्रँड हे नुसतं टायटल ब्रँड घेतात आडनावाचं, व्यासपीठावर तो ब्रँड ह्यांना वापरता येणार नाही. जे बाळासाहेबांनी भाषणं केली, बघ बरं या दोघातलं कोण भाषण उद्या करतं आहे, मला ऐकायचंच आहे. मला बाळासाहेब ठाकरे साहेबांचं कुठलंही भाषण सांगा, मी आत्ता त्यातलं कमीत कमी 50 मुद्दे सांगतो. ह्या दिवशी यावेळी हे मुद्दे मांडलेत, बघू ते बोलतेत का. मग हे कसे मतासाठी सगळं, म्हणजे काँग्रेसला जायसाठी थोडं. आता हे राजकारणाची गणित आहे ती, त्यांच्या बी काय अडचणी आहेत. त्या निवडणूक तोंडावर आलेल्या आहे. काय परिस्थितीत ते वेगवेगळ्या लोकांना निवडणुकीच्या काळात एकत्र यावं लागतं. आता आमचं काय झालं, मी दीपक आबा एकत्र आलो असतो तर काय निकाल लागला असता. असे असते त्यावेळेचा प्रसंग असतो. पण शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वावर सध्या महाराष्ट्र जनता विश्वास ठेवून आहे. रयत शिक्षण संस्थेच्या तिथं एक काल दहीहंडीच्या कार्यक्रमात अतिशय चुकीच्या पद्धतीचे हावभाव करणारे नर्तकांनी केलेले, त्याच्यावर भयंकर टीका होती सोशल मीडियावर. रयत शिक्षण संस्था आणि चा इतिहास काय वाटतं? मी ते दुर्दैवानं पाहिलेलं नाही, परंतु असं जर घडलं असेल तर अत्यंत हे दुर्दैवी आहे. कर्मवीरांना, मी त्या रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी, मी 7-8 वर्षी त्या संस्थेत शिकलो. अनेक कॉलेजना शिकलो. विठ्याला बळवंत कॉलेज शिकलो, आपल्या कर्मी भाऊराव पाटील पंढरपूर कॉलेज शिकलो. आणि जर असं ठरलं असं ही रयत शिक्षण संस्था ही कुठल्या व्यक्ती संस्था नाही, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य 13 कोटी जनतेची संस्था. आज ही सोपा सगळे, ही सगळे आपण बघतोय ना साम्राज्य शिक्षण संस्थाची, फार कठीण आहे. कर्मवीर अण्णांना खांद्यावर 8-8 पायल्या ज्वारी घेऊन पायात चप्पल नसताना हिंडून वस्ती चालवावं लागले. फार इतिहास वेगळा. अण्णा आहेत. कर्मवीर अण्णाच्या ह्या पवित्र संस्थेत असं घडलं असेल तर परमेश्वरानं ज्यांनी घडवलं त्याला माफ करावं एवढं मी म्हणेन. बापू आपले आमदार जे आहेत बाबासाहेब देशमुख, ते म्हणले की मला आमदार दिवसमध्ये खोली नाही, बापूंनी सोडली. खोलीचा प्रश्न काय, मी सोडून देईन. आता अजून 1-2, खरं तर मला ट्रीटमेंटची अजून थोडी 1-2 महिने गरज आहे. पण बाबासाहेबाला आग्रह असं देऊन टाकीन मी त्याला. बाबासाहेबांनी माझं ठरलं होतं. बाबासाहेब त्याला तरुण आहे, त्याला काय, आम्हा दोघात ठरलं होतं ही ट्रीटमेंट होईपर्यंत माझ्याकडे ठेवायची, पुन्हा त्यानं घ्यायची. त्यांना भाडं असते. माझ्या आमदाराला काय आम्हाला भाडं मिळत नाही. आम्हाला सुदैवान तुम्हाला भाडं मिळते घ्या. मला मुदत वाढ दिलेली आहे, तेवढा मी ब्रिज कॅन्डिडेट ट्रीटमेंट मला मधनानं जावं लागतं. राहू दे, मला कुठं हॉटेलला पैसे मी खर्चत बसू, आता माझ्याकडे तर पैसा कुठं आहे. त्यावेळी आमच्या दोघांचं मिळून ठरलं होतं असं. पण आता बाबासाहेबांनी दिले आग्रह असेल देऊ टाकतो. पण त्याचा लाड मी नाही पुरवाया. त्याचा लाड आता मलाच करावा लागला. मी आज वडील आहे त्याचा, असल्यास वडीलधारी आहे त्याचा वडील, आणि मी एका वयाचा आहे आम्ही. त्यामुळे त्याचं काय हट्ट तर त्यानं अजून मला माहीत नाही. त्यानं सांगावं बापूला रूम मागितली, वटी पुढं माझी गंमत करते ती, ही चुकीचं आहे.
त्याने एक फोन कराय बाप खोली द्यायला लागते, उद्या मी गावाला काढून घेतो. तीच मग ते राहू द्या, तीच परत मध्ये मला दिला ती. हाय असं या तरुण नेतृत्व आहे, तरुण नेतृत्वाचं आपण समजून घेऊन पुढं चालायचं असतं. संजय राऊत शिंदे साहेबांवरती म्हणतात की गणेश नाईकांना जे म्हटलं होतं की लॉटरी लागली, तर ते म्हणजे लॉटरी म्हणायचं नव्हतं, त्यांना मटका म्हणायचं होतं. आता मी कालही बोललो, आजही बोलतो, ह्या पोपटाला बंद करा. जाऊ द्या त्या संजय राऊताविषयी. त्याला म्हणावं मटका लॉटरी दी सोडून ही जगानं लक्ष केंद्रित केलेला उठाव आहे. आणि हे उठाव करायला काळीज वागायचं लागतं. आणि वागायचं काळीज फक्त एकनाथ शिंदेकडं. तुम्हाला नुसती हिंदू हृदय सम्राटाचं नाव घेऊन जगद्गुरू अजिबात चालणार नाही. एकनाथ शिंदेने घेतलेली भूमिका आहे. संजय राऊताचं काय मला सांगू ना, मला पटत नाही त्या माणसाचं काय कुठलं विधान. कारण ते बेसलेस विधान असते, त्याला अर्थच काही नसतो. एक काय तर गोगले सकाळी बोलून जायचं आणि दिवसभर ती टी व्ही अडकवायचा, ही काय बरोबर नाही राजकारणात. मुद्द्यानं बोलावं, चांगलं बोलावं, बरोबर. तू मटका बिटका म्हणू नको. तुला दिलेल्या झटक्यानं तू अजून उबदारे आलेला नाही लागा म्हणावं. तो अजूनही सकाळी संध्याकाळी दिवसाचं 7 वेळा त्या झटक्यामुळे डबडं घेऊन पळतोय. तू कशाला लागला आहे आम्हाला सांगा. आम्ही केलं ते मर्दासारखं केलं, मर्दासारखं केलं ना. आमचं छताडा अजूनही ताटच आहे. आम्ही केलं बरोबर केलं, कारण आम्ही भाजप आणि फडणवीस साहेबाचा विश्वासघात केला, ते आम्ही दुरुस्त केला. आम्हाला फडणवीस साहेबांना समोर दिसतो तोंड दाखवायची जागा नव्हती. आज आम्ही निकळपणानं फडणवीस साहेबासमोर जातो. शिंदेसाहेबांनी नेतृत्वाखाली हिंदू अजेंडा, बाळासाहेब ठाकरे विचार निश्चितपणानं शिंदेसाहेबांनी पुढं नेलेले आहेत. कबूल सगळ्याला मनातनं मान्य आहे. आपल्या जिल्ह्यातला प्रश्न आहे बापू, म्हणजे तुम्ही बैठकीला होता शिवसेनेच्या, तिथं सावंतांच्या बद्दलचं थोडासा रोष, थोडासा गोंधळ झालेला होता. काय झालं नक्की? सावंत साहेबाविषयी कुठलाही गोंधळ तिथं झालेला नव्हता. दुर्दैवानं ती आम्ही निघून आल्यानंतर उगाच काय ते छापत आलं. विषय होता तो माढा तालुक्याचा विषय कोकाटे मांडत होते आणि त्यावर 1-2 मुद्द्यावर कोल्हेनी उभा राहून ऑब्जेक्शन घेतलं आणि उगाच इतरांनी गोंधळ केला. ते आता म्हणतात की स्वाभिमान घाण ठेवून किती दिवस राहायचं, 15 दिवस झालं विचारणा पक्षाकडून नाही, काय नाही. मी सावंत सरांच्या संदर्भाने मी स्वतः व्यक्तिगत त्यांच्या संपर्कात आहे. थोडा सावंत सरांचा बी राग शांत होईल आणि पक्ष निश्चितपणाने शिंदेसाहेब आणि पक्षप्रमुख जे आहेत ते निर्णय